आज राघवांचं चरित्र आम्हाला इथं ऐकायचंय, पण ज्यांनी लिहिलं त्यांचाही अधिकार आम्हाला काय आहे हे कळायला पाहिजे. आणि म्हणून तुलसीदासांचं चरित्र आपण काल पाहिलं. रामचरित मानस हे 4 संवादातून संपन्न झालं. लक्ष देऊन ऐका. भरद्वाजींनी याज्ञवल्क नावाचे जे ऋषी आहेत ते भारद्वाजींना ही श्रीराम कथा वर्णन करून सांगतात. त्यानंतर दुसऱ्यांदा ही जी कथा आहे काकभुषुंडी जी कावळ्याच्या रूपामध्ये श्री गरुडजी महाराजांना ही श्रीराम प्रभूजींची कथा सांगतायत. भगवान शिवजी माँ पार्वतीला कथा सांगतायत आणि तुलसीदासजी तुमच्या आमच्या उद्धाराकरिता ही कथा मला सांगतायत. पण प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये याज्ञवल्कजींचा आश्रम आहे. आपण कधी तीर्थाला जात असाल ना तर कुंभमेळा भरतो प्रयागराजला. तिथे त्रिवेणी संगम आहे आणि खूप श्रेष्ठ असणारं तीर्थापैकी एक तीर्थ आहे इहलाबाद प्रयागराज. मोठ्या संख्येनं बऱ्याच लोकांनी प्रयागराजला जाऊनही आलेले असाल. तिथं स्नान करता. स्नानाला अत्यंत सुंदर महत्त्व आहे. 3 नद्यांचा त्या ठिकाणी संगम आहे आणि तिथे याज्ञवल्क नावाचे जी ऋषी आहेत त्यांचा सुंदरसा आश्रम आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती की तिथं अनेक भाविक दर्शनासाठी स्नानासाठी येत असतात. त्यावेळेला याज्ञवल्कजी ऋषी त्या ठिकाणी याज्ञवल्कजी ऋषींच्या आश्रमामध्ये भरद्वाजजी ऋषी आलेले. इच्छा होती की सत्संग करावा आणि सत्संगाच्या माध्यमातून मन एकाग्र होतं, भगवंतावरती प्रेम होतं आणि म्हणून याज्ञवल्कजींनी तीर्थामध्ये सत्संग केला. आणि खरं तर तीर्थातली फार मोठी ताकद असते. बरं, आता आपण पंढरीला जातो ना, पंढरीला गेल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याची एकच मनोभावी इच्छा असते की काय, चंद्रभागे स्नान, चंद्रभागेमध्ये स्नान व्हावं आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं. एक वेळेला दर्शन नाही झालं, फार गर्दी असेल तरी वारकरी कधीतरी मान्य करतो, पण चंद्रभागे स्नान, कारण चंद्रभागेमध्ये स्नान केलं की पाप जळून भस्म होतात. आणि म्हणून तीर्थामध्ये वाचे एवढी ताकद तीर्थामध्ये आहे. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. एवढी ताकद तीर्थामध्ये आहे ना की आता आम्ही नर्मदा परिक्रमा केली माझ्याबरोबर. आता उद्या येईल ती 11वीची माझ्या संस्थेतलीच विद्यार्थिनी होती. आम्ही दोघीजणी जवळपास 3.5 महिन्याच्या परिक्रमेला गेलो होतो मा नर्मदा मैयाच्या पैदल. 3.5 ते 4 हजार किलोमीटरची परिक्रमा आहे. बरं, फार मोठी. पण भाग्य आमचं म्हणावं लागेल, मैयाची कृपा झाली, मैयानं बोलवलं म्हणून आपण गेलो. थोडीशी परिक्रमा कठीण आहे, म्हणावी इतकी सोपी नाही. ज्याला वाटतं ना मी घरी असंच खातो आणि तसंच खातो, मला असंच लागतं आणि तसंच लागतं, त्यानं परिक्रमेला जाणंच नाही. फार कसरत आहे. 8-8 दिवस जंगलासारख्या पहाडी युरियामध्ये राहावं लागतं, चालावं लागतं. 8 दिवस तर आम्हाला भाताशिवाय दुसरं काही भेटतच नव्हतं. असं खडतर असणारा तो प्रवास आहे. परंतु परिक्रमेच्या कालामध्ये जेवढं होईल तेवढं मैयाच्या सानिध्यात साधकाला राहण्याची इच्छा असते. पण कधी कधी मार्ग फार दुरून असतात ना, त्यामुळं मैयाची 8-8, 10-10 दिवस कधी कधी भेट होत नाही. पण तीर्थाची ताकद सांगते तुम्हाला. आळ्या फाट्याकडे एक फार मोठे संत होऊन गेले. त्यांचा महिमा तुम्ही यूट्यूबला जरी ऐकला तरी तुम्हाला समजून जाईल. ते महाराज तीर्थयात्रेला गेले होते आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचा शिष्य होता. परंतु ज्यावेळेला मा नर्मदा मैयाची परिक्रमा ते करत होते आणि एका झाडाखाली निवांत दुपारच्या वेळेला झोपले. आणि झोपल्यानंतर दुपारच्या वेळेला एक विसारी सर्प आला आणि त्यांच्या त्या भगवान नावाच्या शिष्याला दंश केला. आणि तो मुलगा थोड्या वेळाने बाबा ज्या वेळेला म्हणजे जागृत झाले की आता आपल्याला पुढच्या प्रवासासाठी मार्गक्रमण करायचे म्हणून उठले. आणि त्यावेळेला त्यांचं त्या सोबत होताना तो शिष्य गतप्राण झालेला होता. मतलब तोंडातून फेस आलेला होता. त्यांना कळालं त्याला अतिशय विषारी सर्पानं दंश केलेला आहे. पण आता काय करावं, मी जर अशाच पद्धतीनं परिक्रमा संपवली किंवा मला दुःख होऊन मी घरी गेलो, पण आता दुसरे कोणी मान्य करणार नाही. कुणी सांगाल की अरे मैयाच्या परिक्रमेला गेले, असं कसं झालं, हे बरे जगले आणि तोच बरा मेला, असे काहीतरी संशयात्मक बुद्धीनं लोक तर्कवितर्क करत राहतील. आता हे तर शक्य होणार नाही. मग आता काय करावं, भगवान तर गेला पण नाही. त्यांची एवढं श्रद्धा, एवढं प्रेम होतं मैयावरती. ते नर्मदा मैयामध्ये स्नानाला गेले आणि मैयाला सांगितलं, मैया हे बघ, आम्ही परिक्रमेला आलो, जर याचं आज काही बरं वाईट झालं तर खरं तर हा दोष तुला असेल.
आणि एवढी आम्ही साधना करत असताना जर आमच्यावरती असं संकट आलं तर हे दोषात्मक दृष्टीनं तुला पाहण्यात येईल. त्यामुळं मैया, या संकटातून मला तुला तारावं लागेल. त्यांनी पाणी हातामध्ये घेतलं, मैयाचं तीर्थ, आणि त्या लेकराच्या मुखामध्ये आणून टाकलं. तर अक्षरशः त्यांचा जो शिष्य होता भगवान नावाचा तो जिवंत झाला. इतकी ताकद खरं तर तीर्थामध्ये असते. आम्हाला कधी कधी महिमा कळत नाही, तो आमचा प्रश्न गौण आहे, पण तीर्थातली ताकद फार श्रेष्ठ आहे. तीर्थाची ताकद श्रेष्ठ आहे. माझ्या परिक्रमा पूर्णत्व सोहळ्यानिमित्त मी विकासानंदजी महाराज मिसाळ यांचं कीर्तन ठेवलं होतं, कारण त्यांनी परिक्रमा केलेली होती. आणि मला असं वाटतं की ज्यांनी परिक्रमा केली त्यांचंच कीर्तन या परिक्रमाच्या सोहळ्याला झालं पाहिजे. म्हणून मी बाबांना कॉल केला. ते म्हणले, दीदी मी टाईम आहे, मला पण संध्याकाळची कथा चालू आहे, थोडंसं उरकतं घ्या. पण आता सगळं जलपूजन, खरं तर तीर्थपूजन सगळं त्याच दिवशी असतं, मिरवणूक, त्यामुळं थोडंसं लेटच झालो आम्ही. पण बाबांनी सांगितलं, म्हणजे तीर्थाची ताकद सांगते तुम्हाला की किती श्रेष्ठ, फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आजही परिक्रमेला गेलेले मंडळी तीर्थ घेऊन येतात ना, कुणालाही वाटलं आपल्या जीवनामध्ये सुख शांती नाही किंवा काही शारीरिक व्याधी, तीर्थ लावलं तरी त्याला ज्याची श्रद्धा आहे त्याला फरक पडतो. बरं, आपली श्रद्धा नाही, प्रेम नाही, उगीचच पाणी लावायचं असं जर ज्याच्या मनात आहे त्याला काहीच फरक पडणार नाही. पण ज्याची खरंच श्रद्धा आहे देवावरती त्याला निश्चितपणानं फरक आहे. पण आपली श्रद्धा आहे का नाही हे प्रश्न महत्त्वाचा आहे. बाबांनी सांगितलं की मी परिक्रमा करत होतो ना, आणि जवळपास मी सांगून गेले तुम्हाला 15 दिवसाच्या आसपास की खूप खडतर असणारा मैयाचा प्रवास आहे. 8 दिवस शूलपाणी झाडी, म्हणजे यूट्यूबला जरी सर्च केलं तुम्हाला कळेल की खूप खडतर असणारा तो प्रवास आहे. त्या 8 दिवसामध्ये तिथं डॉक्टर नाही, फार काही व्यवस्था काहीच नसते, फक्त पहाडातून चालायचंच असतं. कुठंतरी काहीतरी घरदारं छोटे मोठे कुठंतरी पाहायला भेटतील असा तो प्रवास आहे. आणि त्यामुळं बाबांनी सांगितलं की माझा कान ठणकायला लागला, आणि एवढा ठणक लागला ना मला कशा करता काहीच झोप येईना. पण जवळ मैयाचं तीर्थ होतं, त्यावेळेला मी ते तीर्थ कानामध्ये टाकलं ना, अजूनपर्यंत 2-4 वर्ष झाले अजूनपर्यंत माझ्या कानाला ठणक लागला नाही. ही ताकद तीर्थाची. आणि म्हणून तीर्थामध्ये गेल्यानंतर आपण पुण्य करावं. माऊली, तीर्थाची ताकद अशी असते, तीर्थामध्ये पापही केलं तरी ते दुप्पट आहे, आणि पुण्य जरी केलं तरी सुद्धा ते दुप्पट आहे. पण आज तुम्ही पहा, गावाकडे जेवढे पाप होत नाही तेवढे पाप लोक तीर्थात जाऊन करतात. चोऱ्या माऱ्या जर जास्त कुठं होत असेल तर तीर्थामध्ये होतात. आणि आमच्या माता भगिनी, काही पुरुष मंडळी सुद्धा स्नानाला गेले की तीर्थात साबण लावून स्नान करतात. हे अत्यंत चुकीचं आहे. किमान तीर्थात तरी आपण जातोच कधीच्या मधीन, तिथं जाऊन साबणी लावून कपडे धुणार आणि साबणी लावून आंघोळी करणार, हे अत्यंत चुकीचं आहे. तीर्थामध्ये असं आपण तीर्थात स्नान साबण लावून कधी करायची नाही. आता तुम्ही पहा, आमच्या माता भगिनी स्नान करून झालं की कडेला आल्या की तिथे लगेच वाळूचं शिवलिंग बनवणार, त्याची पूजा करणार. हा तुमचा श्रद्धाभाव आहे, तुमच्या श्रद्धाभावेला आमचं नमनच आहे. पण ती पूजा केल्यानंतर ते तीर्थ केलेली शिवपिंड तशीच सोडतात आणि निघून जातात. बरोबर आहे ना? पण त्याला जेवढे पाये लागतात हे सगळे दोष तुम्हाला लागतात. म्हणून तुम्ही बनवलंय, तुम्ही शिवलिंग तयार केलं की तुमची पूजा झाली की त्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आणि मग आपण तीर्थाच्या बाहेर पडायचं. पण असं होत नाही की बायका तीर्थ बनवतात, तीर्थाच्या कडेला शिवलिंग बनवतात, त्याला तसंच ठेवतात आणि निघून जातात. हे सगळे दोष आपल्याला लागत असतात. म्हणून तीर्थात पाप करा तरी दुप्पटे, पुण्य करा तरी दुप्पटे. पण तीर्थामध्ये मात्र पुण्य केलं की ते दुप्पटच होत असतं. आणि म्हणून तीर्थामध्ये लोक जाऊन सत्संग करतात, कथा कीर्तन श्रवण करतात. जे खरंच साधकीय जीवन जगणारे त्यांना तीर्थामध्ये पुण्य करण्याचा फार आनंद असतो. आणि म्हणून भारद्वाजजी ज्या वेळेला याज्ञवल्क्यजींच्या आश्रमामध्ये आले त्यावेळेला त्यांना फार समाधान वाटलं. महिनाभर सत्संग झाला, अतिशय आनंद झाला. पण ज्या वेळेला त्यांच्यापासून बाजूला होण्याची वेळ आली त्यावेळेला डोळ्यामध्ये अश्रुधारा, उठून उभं राहिले, नमस्कार केला भरद्वाजजींना आणि त्यांनी पाहिलं तर अश्रू आहेत डोळ्यामध्ये. संत कहई असे नीती प्रभू श्रुती पुराण मणी गाव, होईन बिमल बिमे कौर गुर सुण किये दुराव. याज्ञवल्क्यजींनी पाहिलं भारद्वाजजींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि विचारलं, का बरं रडत आहात तुम्ही? खरं तर गुरुसमोर कधी कपट करायचं नसतं बरं. जर करत असेल तर खरं ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होत नाही. कपट करायचं नाही गुरुपुढे कधी. सांगितलं तुमचं कपट असेल मनामध्ये, तुम्ही लपवू नका, सांगा तुम्ही का रडता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माझा एक प्रश्न असा आहे की
जे सदैव भगवान शिव सुद्धा ज्यांचं सदैव चिंतन करतात, गोस्वामीजी वर्णन करतात की सतत जपता शंभू अविनाशी, सतत जपता शंभू अविनाशी. सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया शिव भगवान ज्ञान गुण राशी, शिव भगवान ज्ञान गुण राशी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. जय राम श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. मला राम तत्व समजून सांगा की हे राम कोण आहेत, की भगवान शिव सुद्धा ज्यांचं सदैव भजन करतात, की भजन करी महादेव राम पूजी सदा शिव, सदा शिव राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव. मला राम तत्व सांगा. त्यावेळेला याज्ञवल्क्यजींना फार आनंद झाला. म्हणले अरे मी आज विचारच करत बसलो होतो, कोणी जर सांगणारा आला तर मी ऐकेल, आणि जर नाही आला तर मी कुणाला तरी सांगेल. आनंद झाला. आणि आज याज्ञवल्क्यजी भरद्वाजजींना रामकथा सांगतायत. परंतु पाहू गेलो तर ही जी कथा आहे ना, याज्ञवल्क्यजींनी रामकथेला प्रारंभ केला आणि कथा सांगत असताना सांगितलं की एक बार त्रेता जुग माई, शंभू गए कुंभचर शिपाई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. एक वेळेला भगवान शिव मा पार्वतीला घेऊन सत्संग करण्यासाठी कैलास पर्वतावरनं अकोला तालुक्यामध्ये आले. तुम्ही कधी मनमाडकडे गेलात ना, तिथं एक अंकाई नावाचा किल्ला आहे आणि तिथं अगस्ती मुनींचा निवास होता. बरं, अगस्ती ऋषी राहत होते. भगवान शिव संग सती जग जननी भवानी पूजे ऋषी अखिलेश्वर जाणी. अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये शिव पार्वती आले आणि कथेला येत असताना बरं का दादा बाबा काका एकट्यानं कधी यायचं नाही, पार्वतीला सोबत घेऊन यायचं. कथेतून शिकायचं आहे आपल्याला हे. काही इथं फक्त शिवजी आले असेल तर उद्या पार्वतीला घेऊन या, आणि इथं फक्त पार्वती आल्या असेल तर उद्या शिवजींना घेऊन या. फक्त एकट्या पार्वतीनं रामकथेला आणि एकट्या शिवजीनं यायचं नाही. यायचं तर दोघांनी, असले तर दोघांनी यायचं, नसले तर असू द्या. आणि खरं तर हा आनंद कथेचा आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे, पण असेल तर आले पाहिजे दोघे. आणि तसं पाहायला गेलं तर आमच्या स्त्रियांनी केलेला परमार्थ असेल तर त्यांचं पुण्य त्यांनाच राहतं बरं का. आपण केलेला परमार्थाचं पुण्य आपल्यालाच आहे. पण यांनी जर पुण्य केलं, मतलब कथेला गेले, कीर्तनाला गेले, दिंडीला गेले, तर यांचं पुण्य घर बसल्या तुम्हाला निम्म प्राप्त होतं. आणि हे जर आपण जर गेलो तर मग यांना नाही. असं कसं तुम्ही म्हणताल, तर खरं तर आपला सगळ्यात मोठा स्त्रीचा त्याग असतो बरं. म्हणून घर बसल्या महिलांना पुण्य. म्हणून दिंडीत आपण नाही गेलो तर किमान मालकाला पाठवलं पाहिजे. घर बसल्या अर्ध पुण्य आपल्याला मिळतं. पण ते इथं चालतं बरं, एकानं सुपीक डोपं. तुम्ही पहा ना, सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला मालक सगळ्यांना आमंत्रण देईल. जागरण गोंधळे, सत्यनारायणे, या 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 सगळ्या गावाला आमंत्रण देईल.
फक्त सत्यनारायणाच्या दिवशी माऊलीनं हाताला हात लावलं की गेलं निम्म पुण्य इकडं. पण हे इथंच चालतं. याकडं तर सुपीक डोकं चालवलं. रेल्वेमध्ये बसला आणि दोघात एकच तिकीट काढलं. TC आला. 2-4 स्टेशन गेल्यावर तिकीट. यानं लगेच तिकीट दाखवलं. म्हणे किती जण आहे तुम्ही? म्हणे आम्ही दोघं पती पत्नी. म्हणे मग तिकीट. मग त्यानं तिकीट दिलं ना. आणि तिकीट दिल्यानंतर म्हणले किती जण आहे? अहो म्हणले दोघं आहे ना. म्हणे मग त्यांचं तिकीट. मग तिच्याकडं पाहिल्यावर तिनं लगेच मालकाच्या हाताला हात लावला. ती म्हणे अरे तिकीट मागतोय तर तिकीट देतोय आणि बायकोचं तिकीट मागितलं तर हाताला हात बायको लावते. हे नेमकं काय प्रकार आहे? मग त्याला म्हणे का रे TC मास्तरा, आमच्या गावातल्या ब्राह्मणापेक्षा लय हुशार झाला का म्हणे तू. ब्राह्मणानं सांगितलं काही कर्म करायचं असलं की बायकोनं नवऱ्याच्या हाताला हात. म्हणे हो ते फक्त तिकडं सत्यनारायणात चालतं, इथं मात्र तिकीटच द्यावं लागेल. असं हे कुठंही चालणार नाही. पण खरं तर श्रीराम प्रभूंची कथा ही एकट्यानं नाही तर पती पत्नीनं ऐकली पाहिजे बरं. म्हणून आज स्वयं भगवान शिव आणि माँ पार्वती कथा श्रवण करण्यासाठी दोघेही अंकई नावाच्या किल्ल्यावरती अगस्त्य मुनींच्या सानिध्यामध्ये कथा ऐकतायत. पण कथा ऐकत असताना कधी संशय धरून ऐकायचं नाही. हे असंच का, ते तसंच का, हे असंच झालं असेल का, हे कसं शक्य आहे, असं कुठं होत असतं का, अशा संशयानं ऐकायचं नाही. किंवा जे सांगतात ते खरं सांगत असेल का, हे चुकीचं असेल का, हे बरोबर आम्ही ग्रंथाशिवाय बोलत नाही. परंतु असे तर्क वितर्क जर आपल्या मनामध्ये किंवा संशय ठेवून ऐकत असेल तर मग त्या कथाश्रवणाचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी कथा ऐकली पण कुठेतरी संशय मनामध्ये पार्वती मैयानं ठेवला आणि संशय ठेवून ऐकण्यात गेली. त्यामुळं राघवाबद्दल संशय मनामध्ये राहिला. आणि ज्या वेळेला कथा संपली आणि भगवान शिव आणि माँ पार्वती ज्या वेळेला कैलास पर्वतावरती येण्यासाठी निघाले, दोघेही विमानामध्ये बसून ज्या वेळेला निघाले त्यावेळेला त्यांना एका स्थानावरती पंचवटी क्षेत्रामध्ये भगवान राघवेंद्र सरकार त्या ठिकाणी झाडांना मिठ्या मारतायत आणि विचारतात पशु पक्षींना वेलींना, सांगा ना माझी सीता कोणी पाहिली का, तुम्ही पाहिली का. पशूंना पक्षींना वेलींना विचारताना पाहिलं आणि भगवान शिवांना आनंद झाला आणि जोरानं जय घोष केला. सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो, सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो. माँ पार्वतीनं पाहिलं आणि म्हणल्या हो कुणाला तुम्ही सच्चिदानंद घन म्हणता आणि कुणाला हात जोडता. म्हणले तू पाहिलं नाही, हे माझं राम तत्व समोर आहे. म्हणे हे कशाचे राम, हे कशाचे परब्रह्म, अरे ज्याला बायको कुठं गेली हे कळालं नाही, हा कसा परमेश्वर भगवंत असू शकतो. म्हणे हे जानकी, जर तुला माझ्या राघवाबद्दल जर काही संशयच असेल तर जो तुम्हारे मनाती संदेहू, जो तुम्हारे मनाती संदेहू, तो किण जाई परीक्षा लेऊ, तो किण जाई परीक्षा लेऊ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम जय जय राम. जर तुला माझ्या राघवाबद्दल काही संशय असेल ना तर जा त्यांची परीक्षा घेऊन ये, तुला कळेल की माझे राघवेंद्र सरकार परब्रह्म आहे की नाही. पण ऐका ना, मी सांगितलं ना कथा श्रवण करत असताना संशय मनामध्ये राहिला आणि म्हणून माँ पार्वती राघवेंद्र सरकारची परीक्षा घ्यायला गेली. ज्यावेळेला जानकीच्या रूपामध्ये सामोरे गेली त्यावेळेला पाहिलं आणि भगवान राघवेंद्र सरकार पशु पक्षींना विचारतात पण जानकीच्या रूपामध्ये पार्वतीला पाहिल्याबरोबर म्हटले आई तुम्ही इथं, बाबा कुठे. आणि मग त्या ठिकाणी कळालं अरे हे साक्षात परब्रह्म आहे, माझ्याकडून तर चूक झाली. आता मी जाऊन माझ्या प्रभूजीला काय सांगून, मला विचारल्याशिवाय प्रभूजी तर राहणार नाही. आणि मग विचारलं, ज्या वेळेला सामोरे आले विचारलं पार्वती घेतली तू परीक्षा. तर पार्वती मैया खोटं बोलल्या. काय म्हणल्या की कछून परीक्षा लिन्नी गोसाई, किन प्रणाम तुम्हारी हिणाई,
श्रीराम जय राम जय जय राम. मी परीक्षा नाही घेतली, मग मी त्यांना फक्त प्रणाम करायला गेले होते. भगवान शिवांना कळालं की निश्चित माझ्या राघवाबद्दल हिने संशय व्यक्त केला. माझ्या राघवाने ओळखलं. आता हिला आई म्हटले राघवजी. आता जी आई राघवाची ती माझी बायको कशी होईल? आणि म्हणून राघवेंद्र खरं तर भगवान शिवांनी तेव्हापासनं पत्नी रूपानं पार्वतीकडे कधी पाहिलं नाही. मनोमन पत्नी भावाचा त्या ठिकाणी त्याग भगवान शिवजींनी केलेला आहे. पार्वती माता मात्र आता त्या ठिकाणी दुःखी झाल्या. खोटं बोलत होत्या की नाही नाही मी खोटं त्या ठिकाणी भगवान राघवेंद्र सरकारची परीक्षा घेतली नाही. पण कधी कधी असं होतं ना बाबा, मनुष्य एक खोटं बोलण्यासाठी कधी कधी खोटं लपवण्यासाठी 10 वेळेला खोटं बोलत असतो. खोटं बोलायचं नाही कधी, प्रसंगानुसार कधीतरी बोललं तर चालतं. पण कधी कधी काही लोकांना एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी वेळेला खोटं बोलावं लागतं. एक बाप आपल्या लेकराला घेऊन प्रवासाला निघाला आणि लेकराला सांगितलंय बघ तुझं मी अर्धच तिकीट काढणार आहे आणि जर ST कंडक्टरनं तुला विचारलं तर तुझं वय तू कमी सांगायचं. तो म्हणलं बरं बाबा इतकंच आहे असं सांगायचं. आणि मग ते ST कंडक्टर येऊन गेला. त्या लेकरानं खरं सांगून दिलं. पण आता खरं सांगितलं म्हणजे जेवढं बापानं सांगितलं ते सांगून दिलं की बाबांनी सांगितलंय ना तुझं वय कमी सांगायचं. त्यानं होकार दिला आणि तेवढं खरं सांगितलं. पण ज्या वेळेला काही खाण्याची वस्तू आली की तो म्हणायचा बाबा ते बघा कुरकुरे आले मला घेऊन द्या. बाबा म्हणायचे नाही नाही आता नाही घ्यायचे पैसे कमी. ते म्हणायचं मग सांगू का कंडक्टरला? बाबा मला सांगितलं की असं वय सांग म्हणून. मग त्यानं ते कुरकुरे घेऊन द्यायचे. पुढं गेला की पुन्हा आलं का काही विकायला बाबा फुटाणे घेऊन द्या. बाबा म्हणले अरे पैसे नाही माझ्याकडं मग सांगू का कंडक्टरला? म्हणजे एक खोटं पचवण्यासाठी त्याच्या दुपटीनं पैसे खर्च करावे लागले. म्हणून खोटं विनाकारण कधी बोलायचं नाही. पण आज मा पार्वती खोटं बोलतायत. भगवान शिवांनी मनापासून खरं तर मा पार्वतीचा त्याग केलेला आहे. आता मात्र दिवसामागं दिवस निघून जात आहेत. भगवान शिव ध्यानस्थ बसले की पार्वतीला बाजूनं आसन देत नाही, सामोरे आसन देत आहेत. पार्वतीला मनोमन कळालं की भगवान शिवांनी मनातून माझा त्याग केलेला आहे. पण एक वेळेला दक्षजींना मोठं पद मिळालं ना, त्यांनी फार मोठा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये सगळे देवादिक उठून उभं राहिले आणि भगवान ब्रह्मा विष्णू महेश हे तिघेजण उठून उभं राहिले नाही. दक्षाला वाटलं ब्रह्मा विष्णू नाही उभं राहिले तर हरकत नाही, पण जावई हा मुलाच्या ठिकाणी असतो, खरं तर त्यानं सासऱ्याला प्रणाम करायला पाहिजे होता. पण ते म्हणले हे माझे सासरे त्यांची मुलगी माझ्याकडे मी का प्रणाम करू? म्हणून भगवान शिवांनी प्रणाम केला नाही. ही खंत कुठेतरी मनात होती आणि म्हणून दुसरा जो यज्ञ आहे तो इहलाबादला त्यांच्या अपमानासाठी केलेला होता. आणि म्हणून यज्ञासाठी सगळ्या देवी देवतांना आमंत्रण दिलं, पण भगवान शिवांना मात्र त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं नाही. एखादा अतिथी घरी आला तर मनापासून आदरभाव करायला जमलं पाहिजे. नाहीच जमत असेल किंवा होतच नसेल तर जिस घर परादर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए, त्या घरी जाऊ सुद्धा नाही. भगवान शिव मा पार्वतीला सांगतात, पण पार्वती माता ऐकायला तयार नाही. वडील त्या ठिकाणी मालकाला सांगते, शिवजींना सांगते, हो वडील माझे असं करणार नाही. चुकून त्यांच्याकडून आमंत्रण देण्याचं राहून गेलं असेल. मुलीचा कधी बापाला राग नसतो, मला गेलं पाहिजे. भगवान शिवांनी अंतर्मनानं जाणलं आणि सांगितलं, हे पार्वती तुला जायचं असेल तर तू जा, पण मी स्वतः येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी पार्वती माता जाण्यासाठी तयार झाल्या आणि म्हणले एकटी जाऊ नको, नंदीगणांना सोबत घेऊन जा. मा पार्वती माता ज्या वेळेला गेल्या, ज्यावेळेला दक्ष राजांच्या घरी गेल्या त्यावेळेला बहिणी द्वेषात्मक बुद्धीनं पाहू लागल्या. पार्वतीला येताना पाहिल्याबरोबर म्हणतात, आली का? कुणी बोलावलं होतं तुला? दुसरी म्हणते, अगं त्या म्हसन जोग्यानं काही अंगावरती वेश धारण केला की नाही, व्याघ्रांबरच पांघरून हिंडतो. तिसरी म्हणते, अगं काही सुंदर पावडर वगैरे लावतात का नाही, का भस्मच लावून हिंडतो. अरे 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 असं द्वेषात्मक ज्या वेळेला बोलू लागल्या त्यावेळेला पार्वतीच्या हृदयाला पार्वतीला अत्यंत वेदना होऊ लागल्या. अरे काय करावं, असं का बोलतायत माझ्या बहिणी? पण गोस्वामीजी वर्णन करतात की एकच माऊली अशी मिळाली की सादर मिली भली एक माता
सादर मिली भली एक माता भगिनी मिली बहुत मुस्कात भगिनी मिली बहुत मुस्कात श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय 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 राम एकच मिळाली पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहून सन्मानी सादर मिली भली एक माता भगिनी मिली बहुत मुस्कात बाकीच्या बहिणी हसतायत पण आईनं मात्र प्रेमानं विचारपूस जाऊ द्या म्हणे मी यांच्यासाठी नाही यज्ञासाठी आले वडील तर माझे प्रेमानं बोलतील ना बहिणी बोलत असेल द्वेषानं हरकत नाही पण ज्यावेळेला यज्ञ मंडपाजवळ पोहोचली त्यावेळेला दक्षिण रागानं पाहिलं आणि विचारलं पार्वतीला कुणी बोलवलं होतं तुला कशासाठी आली यज्ञाला विनाकारण आमंत्रण नाही तरी सुद्धा या यज्ञासाठी आली अरे म्हणजे वडिलांनाही माझा तिरस्कारच आहे की काय असं का बोलताय बाबा तुम्ही कुणी बोलवलं होतं यज्ञासाठी त्या मसनजोग्याबरोबर लग्न केलं कितीतरी चांगलं स्वरूप होतं तुझं तू म्हणेल त्याच्याबरोबर तुझं लग्न केलं असतं त्या मसनजोग्याबरोबर लग्न काय आहे त्याच्याकडं घरादाराचा पत्ता नाही कैलासावरती राहतो व्याघ्रांबर पांघरतो अमंगळ वेश आहे पण ज्या वेळेला हे अपशब्द वडिलांच्या मुखातून ऐकले त्यावेळेला क्रोधायमान झाली पार्वती आणि वडिलांना म्हणू लागली बाबा असेल माझे पिताश्री असेल या देहाचे पिता परंतु जर या मुखानं माझ्या शिवाची निंदा तुम्ही करत असाल माझ्या पतिराजाला जर वाईट अपशब्द तुम्ही बोलत असाल मा पार्वती म्हणून आणि एक त्यांची असणारी धर्मपत्नी म्हणून माझ्याच्यानं हे सहन होणार नाही ज्या मुखानं तुम्ही माझ्या पतिराजाला अपवित्र बोलत आहात त्याच्यापासून जर या देहाची निर्मिती असेल तर हा देहच मी ठेवणार नाही त्या ठिकाणी स्वतःचं शरीर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला आणि धाड 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 शरीर त्या ठिकाणी जळायला प्रारंभ झाला पण शेवटच्या क्षणी एकच इच्छा मात्र त्या ठिकाणी व्यक्त केली की सती मरत हरिसन बरुमागा सती मरत हरिसन बरुमागा जन्म जन्म शिवपद अनुरागा जन्म जन्म शिवपद अनुरागा सती मरत हरिसन बरुमागा जन्म जन्म शिवपद अनुरागा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जर तुमच्यापासून या देहाची निर्मिती असेल हा देहच मी ठेवणार नाही धाड 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 शरीर तिचा जळायला प्रारंभ झाला आता मात्र त्या ठिकाणी नंदी गणांनी हे दृश्य पाहिलं धावत पळत कैलास पर्वतावरती गेले आणि भगवान शिवांना सांगितलं प्रभू 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 त्या ठिकाणी मा पार्वतीनं स्वतःचं शरीर जाळून भस्म केलेलं आहे भगवान शिवांना अत्यंत राग आला क्रोधायमान झाले डोक्यातल्या जटा काढल्या खाली आपटवल्या आणि त्या ठिकाणून वीरभद्र प्रगट झाले वीरभद्र प्रगट झाल्याबरोबर धाड 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 चालत यज्ञ मंडपाजवळ आलेले आणि त्या ठिकाणी यज्ञ चालू आहे यज्ञाचा विध्वंस त्या ठिकाणी सुरू झाला कुणाचे हात कुणाचे पाय त्या ठिकाणी काटू लागलेले सगळे देवी देवता भयभीत झाले अरे आपण आधीच निघून गेलो असतो तर बरं झालं असतं आता काय करावं सगळेच देवी देवता भगवान शिवांना शरण गेले प्रभू आम्ही तुम्हाला शरण आलो हा दुःसाहस तुम्ही थांबवा की कैलास के निवासी नमो बार बार हून कैलास के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू टाळी वाजवा सगळे भजन करा जय हो कैलास के निवासी नमो बार बार हूँ कैलास के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू
ही तेरा दाए जा बड़ा दातार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू जय भोलानाथ जय हो नमो बार बार हूँ कैलाश के निवासी नमो बार बार हूँ ताली वाजवा सर्वांनी एक साथ आयो शरण तिहारी नमो तार तार हूँ जय श्री राम क्या क्या नहीं दिया है हम क्या प्रमाण दे बसे गए त्रिलोक शंभु तेरे दान से क्या क्या नहीं दिया है हम क्या प्रमाण दे बसे गए त्रिलोक शंभु तेरे दान से जहर पिया जीवन दिया जहर पिया जीवन दिया कितना उदार तू कितना उदार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार जय भोलानाथ निवासी कैलाश के निवासी नमो बार बार हूँ कैलाश के निवासी नमो बार बार हूँ जय श्री राम जय श्री राम हरि बोल एकदा सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा सर्वांनी सर्वांनी करा एक साथ सर्वांनी ताट हात करा सर्वांनी आजूबाजूचे करा 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 सगळ्यांनी एक साथ टाळी आणि प्रेमानं कैलास के निवासी नमो बार बार हूँ कैलास के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार एक साथ जय हो कैलाश के निवासी नमो बार बार हूँ कैलाश के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु बार बार हूँ आयो शरण तिहारी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू 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 उमापति महादेव की प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्री राम जय जय श्री राम आवाज नाही येते महिला मंडळीकडून प्रेमानं सगळ्यांनी जय जय श्री राम आवाज येऊ द्या हो सगळ्यांचा एक साथ जय जय श्री राम वा अतिशय गोड कैलास के निवासी नमो बार बार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया बड़ा ही तेरा दाए जा बड़ा दातार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू क्या क्या नहीं किया हम क्या प्रमाण दे बसे गए त्रिलोक शंभु तेरे दान से जहर पिया जीवन दिया कितना उदार तू जहर पिया जीवन दिया कितना उदार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू भगवान शिव प्रार्थना केली सगळ्या देवादिकांनी प्रभू या यज्ञाचा विध्वंस थांबवा कुणाचे हात कुणाचे पाय या ठिकाणी मोडल्या गेलेले रक्ताचा पाऊस या ठिकाणी पडतो आहे आणि मग शरण गेल्यानंतर भगवंतानं हा विध्वंस थांबवला दक्षिणचं त्या ठिकाणी शिर उडवलं होतं त्यांना त्या ठिकाणी बोकड्याचं शिर आणून बसवलं राहिलेला अधुरा यज्ञ त्या ठिकाणी दक्षजींच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे
पण आता दक्षांनी केलेल्या अपराधाचे त्या ठिकाणी त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांनी सांगितलं, प्रभू खरंच मी अपराधी, मी चुकलेलो आहे, मला माफ करा. मी स्वतःलाच त्या ठिकाणी फार श्रेष्ठ आहे, फार विद्वान आहे असं समजत होतो, पण खरंच तुम्ही देवादिदेव महादेव आहात. आपण जर पाहू गेलो तर भगवान शिवांचा जन्म आपल्याला सांगता येणार नाही आणि भगवान शिवांचा अंतही आपल्याला सांगता येणार नाही. इथं बसलेल्यापैकी जर कुणाला माहिती असेल तर मला सांगा, तुमच्या माध्यमातून तरी मला माहिती होईल. नाही सांगता येत. भगवान शिवमहापुराण कथा जरी आपण केली तरी भगवान शिवांचा आदी आणि आपल्याला अंत सांगता येत नाही. असे देवादिदेव महादेव प्रत्येक अवतार कार्य देवांचं पहा, तिथे भगवान शिव आहे. भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा जन्मोत्सव झाला तर जन्म उत्सवाच्या भेटीच्या वेळेला नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, हो आंखें अलख जगाया, अजब है तेरी माया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलानाथ, भोलानाथ, भोलानाथ. राघवेंद्र सरकारचा जन्मोत्सव झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं असणारं भविष्य सांगण्यासाठी भगवान शिवच आलेले. आपल्याला कथा श्रवणामध्ये लक्षात येईल. म्हणजे आपल्याला भगवान शिवांचा आदी आणि अंत सांगता येणार नाही. अशी देवादिदेव महादेव, देवादिदेव महादेव भगवान मा पार्वतीला पती रूपानं मिळाले, पण थोड्याशा अपराधामुळं भगवान शिवांनी मात्र आता पत्नी रूपानं त्या ठिकाणी पार्वतीला नाकारला. आता मात्र शरीर जाळून भस्म केलेले. वीरभद्रजी भगवंताला शरण आले, प्रभू मी चुकलेलो आहे, अपराधी आहे, मला माफ करा. त्यावेळेला भगवंताची स्तुती करू लागले की तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय, शिव 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 हृदय से बोलो, मन मंदिर का पर्दा खोलो, अवसर खाली न जाय, अवसर खाली न जाय, मुख से जपले नमः शिवाय, तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. देवादिदेव महादेवांना शरण गेले. खरंच भोले बाबा सारखा तर बोला देवच नाही मारत. फार भोले बाबा बोलेत. एकतर चोर चोरी करायला गेला शिवमंदिरामध्ये आणि चोरी करता करता जंगलामध्ये मंदिरे पिंडीवरती काहीच शिवमंदिरामध्ये नाही आहे. आणि खरं तर एकच भगवान शिव असे की सोनं नाणं फार भगवान शिवांना नाहीच आहे. बरं बाकी देवतांना खूप सोनं नाणं आहे, पण भगवान शिवजी मात्र सोनं नाणं शिवजींना नाहीच आहे. कारण ते म्हणतात सोन्याला जसं संपत्तीला पाय नसतात, कधी इथं तर कधी तिथं, कधी कोणाला भिकारी तर कोणाला श्रीमंत करेल, तसं गळ्यामध्ये जे सर्प घालतात ना त्याला सुद्धा पाय नाही, त्याला अभिमान नाही. आणि म्हणून भगवान शिवांनी गळ्यामध्ये नाग परिधान केलेलं आहे, सर्प परिधान केलेलं आहे. भगवान शिवजी अत्यंत भोले. शिवमंदिरामध्ये जास्त करून कधी चोरी आपल्याला पाहायला, कारण नसतं शिवजींकडे काही, पण त्या वनामध्ये मात्र जंगलामध्ये चोर चोरी करायला गेला. बरंच देखरेख केली पण कुठंच काही भेटे ना. मग त्यानं पाहिलं बाबा पितळाची घंटा आहे, म्हणले एवढी चोराय लायकीची, मग आता काय करावं, काढायची पण काढायची कशी. प्रयास केला ती घंटा काय हातेला येईना. मग यानं म्हटलं जाऊ द्या म्हणे, हे काय दगडच आहे. मग त्या शिवपिंडीवरती उभं राहिला आणि त्या पिंडीवरती उभं राहून त्यानं ती घंटा काढली. शिवलिंगावरती उभं राहून ज्या वेळेला घंटा काढली त्यावेळेला घंटा घेऊन निघाला. बघा बरं भोले बाबा किती बोले. निघाल्यानंतर भोले बाबांना पाहिलं, प्रगट झाले त्याच्यासाठी. अरे थांब 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 म्हणले. कुणी भक्त येतो 2 हातानं प्रणाम करतो, कोणी फक्त डोकं ठेवतो, पण एकमेव असा भक्त भेटला की ज्यानं संपूर्ण शरीरानेच मला नमस्कार केला. म्हणजे एवढे भोले बाबा बोले. परंतु असे भोले बाबा पण ज्या वेळेला क्रोधायमान होतात त्यावेळेला कोणाच्याही राग शांत करणं शक्य होत नाही. मेरे भोले से भोले बाबा, जय हो. मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले हर महादेव. मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा.
अवधली तुना ऊपर कैलाश नाथ भोले अमोली ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभु ओम नमः शिवाय सपना रखवाला ओ शिव जी डमरुआ वाला जी डमरुआ वाला ऊपर कैलाश नाथ भोले अमोली मेरा भोला है भैरारी करे नंदी की सवारी मेरा भोला है भैरारी करे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंकरनाथ रे शंकरनाथ रे शंकरनाथ रे शंकरनाथ रे मेरे भोले से भोले बाबा, 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 मेरे भोले से भोले बाबा महादेवा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले बाबा मेरे भोले से भोले नमः पार्वती पते हर हर महादेव. या मंडळीसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. वावा, अतिशय सुंदर. अत्यंत भोले असणारा दैवत म्हणजे आमचे भोले बाबा आहे. आणि भोले बाबांचा अपराध आज खरं तर दक्षजीकडून झाला. आज क्षमा याचना करतायत. पण भगवान शिवांना मात्र पार्वतीचा विरह सहन झाला नाही. ऐका बरं, त्यावेळेला पार्वतीचं शरीर घेऊन भगवान शिव फिरू लागले. तर पार्वतीच्या शरीराचे जे तुकडे पडले तर ते शक्तिपीठ निर्माण झाली. एकूण 52 शक्तिपीठ आहे. महाराष्ट्राला 3.5 लक्षात असू द्या बरं. ते तर नुसतं आम्ही 3.5 शक्तिपीठ आहे, 3.5 नाही 52 शक्तिपीठ आहे. पण महाराष्ट्राच्या वाटेला 3.5 शक्तिपीठ आहे. आणि कोणत्या आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची तुळजाभवानी माता, रेणुका माता आणि अर्धशक्तिपीठ वणीची सप्तशृंगी माता, अशी 3.5 शक्तिपीठ आहे. पण इकडं आपण जर बाकी प्रांतात गेलो ना आपल्याला पाहायला मिळतील. मी नैमिषमध्ये जवळपास परमभाग्यानं मला 4 कथा करण्याचा योग मिळाला. आणि नैमिषारण्यामध्ये मैयाचं स्वयं हृदय पडलेलं आहे. तिथंही एक ललिता माता मंदिर अतिशय सुंदर आहे. जास्तीत जास्त अतिशय कमी शृंगाराचं सामान, म्हणजे काहीही घ्या, मैयाचं शृंगाराचं सामान अति कमी भावामध्ये भेटतं. म्हणजे खरेदी करायला जा असं नाही, पण एक प्रसाद म्हणून प्रत्येक महिला तिथून घेऊन येत असते. म्हणजे मैयाचं हृदय ज्या ठिकाणी पडलेलं आहे ते ललिता माता मंदिर. म्हणजे असे बरेच मंदिर आहे. पण इथं आपल्या महाराष्ट्राला 3.5 शक्तिपीठं लाभलेले. मैयाचं शरीर भगवान शिव घेऊन फिरू लागले. विरह मात्र सहन होईना. आणि त्याच पार्वती त्यांनी सुद्धा भगवान शिवा सती मरत सण बरू मागा जन्म जन्म शिव पद अनुरागा. जन्मोजन्मी भगवान शिवच मला पतिरूपानं मिळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली. आणि म्हणून पार्वती मैया पर्वतराजांच्या घरी, सती मैया पर्वतराजांच्या घरी प्रगट झाली. त्यांचं नाव ठेवलं गेलं पार्वती. आणि म्हणून पर्वतराजांची कन्या ती पार्वती आता मात्र पार्वती रूपानं राहू लागल्या. आणि पर्वतराजांची मेणावतीची असणारी कन्या लहानची मोठी होऊ लागली. आणि एक दिवस अचानक भ्रमण करत 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 नारदजी आले. आणि नारदजींना यांनी माता पित्यांनी प्रश्न केला, म्हणे नारदजी आमच्या लेकीचं थोडं भविष्य सांगा ना. काहींना भविष्य पाहण्यात फार हौस असते. आमचं पुढं, अरे पुढचं कशाला पाहता, आत्ताचं पहा. काहींना पुढचं फार पडलेलं असतं. जसं दोघं जण नवरा बायको खुर्ची टाकून बाहेर बसले आणि नवऱ्यानं सांगितलं, हे बघ मला माझ्या मुलाला इंजिनियर करायचं. तिने सांगितलं मला बाकीचं काय माहिती नाही, मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं. तिने सांगितलं नाही मला इंजिनियर, तो मला नाही मला डॉक्टर. दोघांचे भांडणं सुरू झाली. केस कोर्टात गेली. वकील म्हणले भांडताय कशासाठी. त्यानं सांगितलं हे बघा मला माझ्या मुलाला इंजिनियर. तिने सांगितलं नाही मला माझ्या मुलाला डॉक्टर करायचं.
वकिलांना सांगितलं आहे बघा, ज्या मुलाला इंजिनियर किंवा डॉक्टर करायचं तो मुलगा प्रथम इथं घेऊन या. त्यांनी सांगितलं वकील साहेब आम्हाला क्षमा करा, अजून मुलगा व्हायचा आहे. म्हणजे लोक भविष्याची चिंता करतात. अरे पण आज चालू आहे वर्तमान, याचा विचार करा, भविष्याचा विचार करू नका. स्वामी विवेकानंदांचं एक युग प्रवर्तक नावाचं आत्मचरित्र आहे. स्वामी विवेकानंद सांगतात आयुष्याचे 3 काळ, भूत, भविष्य आणि वर्तमान. भविष्य काळाचा विचार करू नका. भविष्य संतांनी लिहूनच ठेवलंय की आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान रे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. पण चालू आहे ना वर्तमान काळ, आणि या वर्तमान काळाच्या क्षणाचा विचार करा. तसाच भगवान शिव, बा पार्वती, मा सती, त्यांचं त्या ठिकाणी काय होईल म्हणून प्रत्यक्ष आई वडील पाहतायत. सांगा ना नारदजी, हिचं भविष्य काय असेल? नारदजींनी सांगितलं की सब लक्षण संपन्न कुमारी, होय ही सतत पियही पियारी. ही सगळ्यांची प्यारी असणारी कन्या, ही प्रत्यक्ष जगदंबा, ही परांबा, ही भगवती, ही सामान्य नाही. तुमच्या पोटी जन्माला आली, तुम्ही तर अधिक भाग्यवान आहात. हा कळाला, पण आम्हाला हिचं भविष्य सांगा ना, काय असेल हिचं भविष्य? सांगितलं की जोगी जटिल अकाम मन, नगण अमंगल वेश, अस स्वामी यही कहा, मिलीही परिहस्त सिरेक. हिचं भविष्य सांगू? तुम्हाला द्वेष तर वाटणार नाही? नाही वाटणार. सांगा. म्हणे हिचं लग्न होणार एका मसनजोग, म्हणजे एका स्मशान निवासी बरोबर. अरे त्याला घर नाही, दार नाही, त्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही, त्याचं स्वतःचं काही वैभवच नाही, काही संपत्तीच नाही. आता असं जावयाचं वर्णन म्हटल्यावर कुणाला वाटेल का असा जावया आपल्याला भेटला पाहिजे? वाटेल का माया हो? ती म्हणली हो बस झालं. बाकी तिचे आईवडील मैनावती म्हणते बस झालं असं सांगू नका. हो पण ऐका ना, पण ही प्रत्यक्ष मा भगवती, ही परांबा आहे, ही जगदंबा आहे, आणि हिचा आज नाही हा जन्मोजन्मीचा त्यांच्याबरोबर असणारा संबंध आहे. आणि म्हणून मला भगवान शिव पती रूपानं भेटणारे आणि भेटावे याच्यासाठी बेलाचा पाला खाऊन भगवान शिवांचं स्मरण करत शिवशक्तीचा, प्रत्यक्ष मा भगवतीचा त्या ठिकाणी महाराज जप चालू आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. आणि इकडे भगवान शिवही ध्यानस्थ बसलेले आहे. रामजी गेले, भगवान शिवांनी प्रणाम केला आणि विचारलं राघवजी का बरं आलात? म्हणे तुम्हाला कथा सांगायला आलो. कथाकार कधीपासून झाले? म्हणे तुमच्यासाठी व्हावं लागलो. कुणाची कथा? म्हणे सतीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. काय इच्छा आहे? म्हणे एकच इच्छा आहे की तुमचं लग्न आम्हाला पाहण्याची इच्छा आहे, तुम्ही लग्न करावं अशी आमची इच्छा आहे. म्हणे कुणाबरोबर? ती सती तुमचं त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेली, तुमचं चिंतन करते आहे, तुमच्याबरोबर विवाह व्हावा तिची अशी इच्छा आहे. म्हणले देवा अशी जर तुमची इच्छा असेल तर मी लग्न करील, पण परीक्षेशिवाय तिला स्वीकारणार नाही. कारण जर माझ्या आराध्याची परीक्षा तिनं घेतली असेल तर तिची परीक्षा घेतल्याशिवाय मी तिला स्वीकारणार नाही. आणि मग सप्त ऋषींना परीक्षेसाठी पाठवलं. सप्त ऋषी गेले मा पार्वतीला म्हणले कशासाठी हे तपश्चर्या करतायत? म्हणे भगवान शिव पतिरूपानं मिळावे यासाठी. म्हणे पतिरूपानं मिळावे यासाठी जर तुमची तपश्चर्या चालू आहे तर काय? म्हणे त्यांच्याकडे घर नाही, दार नाही, कशाची संपत्ती नाही, आणि तुम्ही लग्न त्यांच्याबरोबर? म्हणे माझं त्यांच्यावरती मन जडलेलं आहे ना, आमचा आजचा नाही हा जन्मोजन्मीचा संबंध आहे, त्यामुळं माझा विवाह शिवाबरोबर होईल, अन्यथा कुणाबरोबरच होणार नाही. आणि मग पाहिलं तर अरे अतिशय हट्ट आहे मा सतीचा की भगवान शिवाबरोबरच विवाह या ठिकाणी त्यांचा होणार आहे. आणि म्हणून भगवान शिवांना येऊन सांगतात. पण भगवान शिवजी ध्यानस्थ बसलेले आणि एक तारकासूर नावाचा दैत्य जन्माला आला. तो अतिशय देवादिकांना, साधू संतांना त्रास देऊ लागला. सगळीकडे हाकार झालेला आहे. परंतु त्या तारकासुराला एक शाप आहे की त्याच्या शुक्राणूतून जो पुत्र जन्माला येईल, भगवान शिवांच्या शुक्राणातून जो पुत्र जन्माला येईल तोच तारकासुराला मारेल. आता याचा हा विध्वंस वाढलेला आहे. आणि कधी शिवजींचं लग्न होईल, कधी ध्यानातून उठेल, कधी लग्न होईल आणि कधी त्या ठिकाणी तारकासूर मारल्या जाईल, काय करावं?
प्रयत्न करताय, शिवजी ध्यानातून बाजूला व्हायला तयार नाही. आणि मग कामदेवाला काम सांगितलं. कामदेव शुभ कार्य म्हणून समजून गेला. त्यानं 5 बाण मारले आणि मारल्याबरोबर भगवान शिवांनी त्या ठिकाणी 3रं नेत्र उघडलं आणि कामदेवाला जाळून भस्म केलं. कामदेव शरणाला, देवा देवकार्य समजून आलो, तुम्ही ध्यानस्थ बसले तर देवतांना कोण वाचवेल? तारकासूर त्रास देतोय आणि तुम्ही मला त्या ठिकाणी त्याची पत्नी रडू लागली, माझ्या पतिराजाला तुम्ही मारून टाकलं. भगवान शिव म्हणतात, आता माझ्याकडून तो अपराध झालेला आहे, मी त्याला मारलेला आहे, परंतु माझे पती कधी मिळेल? रतीनं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला कामदेवजी जे मारल्या गेले, रतीला सांगितलं भगवान शिवांचा जो प्रद्युम्न नावाचा पुत्र आहे त्या पुत्राच्या माध्यमातून तुझे पतिराज तुला पुन्हा भेटणार आहे. म्हणजे कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला जो प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला त्या पुत्रापासनं खरं तर या रतीला मात्र तिचे पतिराज त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार आहे. पण कामदेव त्या ठिकाणी रती रडू लागली, माझ्या पतिराजाचा वियोग मी सहन करू शकणार नाही. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं की प्रत्येक स्त्री पुरुषाच्या रक्तांच्या धमन्यामध्ये कामाचा वास आहे. बरं, रक्तांच्या धमन्यामध्ये आजही कामदेव विराजमान आहे आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी स्थान दिलं. पण आता मात्र भगवान शिव पुन्हा ध्यानस्थ होणार तर सगळे देवी देवता त्या ठिकाणी भगवानची स्तुती करू लागले की शंकर तेरी जटा में, शंकर तेरी जटा में बहती है जलधारा, शंकर तेरी जटा में, जटा में, शंकर तेरी जटा में बहती है जलधारा, शंकर बहती है जलधारा, शंकर तेरी जटा से बहती है जलधारा, काली घटा में चमके चमके, काली घटा में चमके जैसा कोई सितारा, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा, जय हो जय भोलानाथ। गलमुंड माल राजे, शशभाल पर विराजे, डमरू निनाद बाजे, डमरू निनाद बाजे, बाजे कर में त्रिशूल धारा, शंकर तेरी जटा में बहती है गंगाधारा, शंकर तेरी जटा से जय श्री राम। बहती है जलधारा, शंकर तेरी जटा से। जय भोलानाथ, हरि बोल।
उमापती महादेव की जय हर हर महादेव. बोला बोला सगळ्यांनी प्रेमानं हर हर. जोरात जोरात आवाज येऊ द्या सगळ्यांचा. खूप एकजुटीनं उपस्थित आहे तुम्ही सर्वांनी एक साथ हर हर. जय श्रीराम जय श्रीराम. शंकर तेरी जटा में बहती है जलधारा. शंकर तेरी जटा में. त्या ठिकाणी शिवजींची प्रार्थना केली. भगवान शिव आता ध्यानस्थातून उठलेले आहे आणि सगळे देवी देवता म्हणले देवा अहो आम्हाला ना तुमचं लग्न पाहण्याची फार इच्छा आहे. भगवान शिव म्हणले माझ्या लग्नाचं काही पडलं नाही तुम्हाला. तारकासूर नावाचा जो दैत्य त्याच्यापासून तुम्हाला त्रास होतोय. माझं लग्न मी संन्याशी राहिलो तर तुम्हाला काय अडचण नाही. नाही नाही म्हणे देवा आम्हाला तुमच्या लग्नात नाचायचंय. मग त्या ठिकाणी मुहूर्त काढला. वैशाख महिना शुक्ल पक्ष पंचमी तिथी आणि गुरुवार दिवस. आणि सांगितलं आज 4 वाजता बरोबर या दिवशी वरात निघणारे. सगळेजण त्या ठिकाणी महाराज भगवान शिवांच्या विवाह सोहळ्याची तयारी करतायत. कुणी आपापले वाहनं धुतायत, कुणी आमंत्रणं देतंय. चला भगवान शिवांचा विवाह सोहळा आहे आपल्याला सर्वांना जायचंय. भगवान शिवांना सांगितलं हो तुम्ही सुद्धा तुमची तयारी करा. भगवान शिवांना सांगितलं जसा आहे तसा. म्हणले हो देवा कपडे वगैरे कोणते? कपडे नाही काही नाही जसा आहे तसा. अहो म्हणले मग तिथं जाऊन बुंदी नाही टोले खावं लागेल. म्हणे काही हरकत नाही पण मी काही शृंगार बिंगार करणार नाही. अगदी जसा आहे तसा. म्हणे देवा कपडे घाला. भगवंतानं सांगितलं नाही व्याघ्रांबर पांघरील. बरं मग म्हणले देवा कानात काहीतरी घाला. म्हणे विच्चू धारण करील. गळ्यामध्ये म्हणे नाग देवता धारण करील. आणि भगवान शिवांनी मात्र आपला आपला शृंगार केलेला आहे. भगवान शिव सांगतात अंगाला देवा काही पावडर वगैरे चंदनादी पावडर. भगवंतांनी सांगितलं नाही नाही भस्म लावणार आहे. भगवंतांना याच्यातून आपल्या साधकांना सूचित करायचं की आपण सुद्धा वारकरी असतील तर गंध लावा आणि शैव असतील तर भस्म लावा. शरीरावर भस्म लावला पाहिजे. कारण आपल्याला लक्षात ठेवा एक ना एक दिवस या शरीराचा सुद्धा बोला बोला शरीराचा सुद्धा भस्मच होणार आहे. म्हणून भस्म शरीरावर आपण निश्चित लावला पाहिजे. बरं भगवान शिव गळ्यामध्ये सोनं घालत नाही तर साप घालतात. सोनं जसं काळ आहे साप जसा काळ आहे तसं सोनं सुद्धा काळ आहे. म्हणून मी माझ्या प्रसंगामध्ये सोनं घालणार नाही साप त्या ठिकाणी परिधान केला. आणि मी सांगितलं संपत्तीला जशी पाय नाही कुणाला गरीब कुणाला श्रीमंत तसे सापाला सुद्धा पाय नाही. म्हणून सापाला त्या ठिकाणी अभिमान नाही सापाला. गळ्यामध्ये सापाला धारण केलं. देवा त्या ठिकाणी वाहन तुम्हाला बसायसाठी आपापला नंदी घोडं म्हणे घोडं बिडं नाही मला नंदीच पाहिजे. भगवान शिव त्या ठिकाणी आपापला शृंगार करून निघाले. पण निघायचं तर वराती करवरी तर पाहिजे ना. तर भगवान शिवांनी सगळ्या भूतांना प्रेतांना बोलवलं अरे चला आपला विवाह सोहळा आहे आणि तिकडे आपल्याला विवाह सोहळ्यासाठी पर्वतराजांच्या घरी जायचंय. जेव्हा सगळ्यांना बोलवलं तेव्हा सगळे वराती भगवान शिवांच्या विवाह सोहळ्यासाठी कलवरे मंडळी देवादी देव आणि निघाले भगवान शिवांच्या विवाह सोहळ्यासाठी. आपण झाकीसह या सोहळ्याचं दर्शन करणार आहे. भगवान शिव अतिशय प्रसन्न आहेत. भूत प्रेत सगळ्यांना सोबत घेऊन स्मशानादी भूता प्रेतांना सोबत घेतलं. चला सांगितलं आपला विवाह होणार आहे चला सगळ्यांनी. आता मात्र सगळेजण विवाह सोहळ्यासाठी निघाले की भूते भूते वेताळ नाचतीन भूते वेताळ नाचती. भूते भूते वेताळ नाचतीन भूते वेताळ नाचती. वेताळ नाचतीन भूते वेताळ नाचती. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. भूते जय हो भूते भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती. भूते
वेताळनाचती न भूते वेताळनाचती भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती भस्मवती रुंड माळा हाती त्रिशूळाने त्रिज्वाळा शूलनेत्री तारा अंगी शूलनेत्री तारा भूते हो हो भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती 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 हरी बोल टाळी वाजवा सगळ्यांनी जय हो वेताळनाचती न भूते वेताळनाचती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार हरी सोनार हरी सोनार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार अभूते 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 वेताळनाचती न भूते वेताळनाचती भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती ओ भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती ओ भूते वेताळनाचती न भूते वेताळनाचती नमः पार्वतीपदे हर हर महादेव भगवान शिवांचा विवाह सोहळा वरात निघाली आणि बरोबर 4 वाजता मैनावती पर्वतराजांच्या घरी येऊन पोहोचली. पण ज्या वेळेला लग्न म्हणून सगळे गावातले मुलं घरचे सगळे दारचे सगळे त्या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित आहे. त्यांनी ही यात्रा पाहिली, खरं तर वरात पाहिली आणि वरात पाहिल्याबरोबर जे लेकरं आलेले होते ते सगळे घरी पळून गेले. घरचे म्हणले अरे लग्न लावायचं सोडलं आणि इकडं घरी कुठं म्हणले दरवाजे एकदा उघडा, आम्ही जर वाचलो तर लग्न सांगू, नाही तर लग्न सांगूच शकत नाही. अरे असं झालं काय, जे वरातीमध्ये आलेले हे सगळे मंडळी, कलवरे मंडळी, वराडी मंडळी, कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाचे त्या ठिकाणी पाय मागे पुढे, कुणाचे हात मागे, कुणाचे तोंड पुढे, भलती विचित्र स्वरूपानं त्या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी आलेले. आणि कुणी म्हणता रे यांना आलेल्या वराडींना पाणी तर घेऊन जाते म्हणे, नाही नाही पाणी नाही, त्यांना चहा देऊ. ते चहावाले म्हणले नाही नाही आम्ही त्यांना जेवण देऊ. कुणाला समोर जाण्याची इच्छा होईना, अतिशय अकराळ विक्राळ रूप त्या ठिकाणी पाहिले. मैनावती मात्र पर्वतराजांची असणारी पत्नी आपल्या मुलीला घेऊन उभा आहे. आता त्या ठिकाणी जावं येणार आहे, त्यांचा त्या ठिकाणी ऑक्शन करायचं या भावने नाही. आणि ज्या वेळेला देवांतिकांना येताना पाहिलं, त्यांची वरात येताना पाहिली, सगळ्यात पहिल्यांदा इंद्र चंद्र महेंद्र पाहिले. वा 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 काय सुंदर. ते नारदजी जवळ उभा आहे आणि मैनावतीला सांगतात थांबा थांबा आत्ताच नका ओवाळू, अजून जावई यायचे तुमचे. म्हणजे इंद्र जर इतका सुंदर असेल तर माझे होणारे जावई किती सुंदर असेल. त्यांना बाजूला केलं. इंद्र चंद्र महेंद्र बाकी देवता सोबत आहे. यांचं स्वरूप पाहते मैनावती प्रसन्न होते. पण ज्या वेळेला स्वतःचे जावई भगवान शिव येणार तेवढ्यात महाराज नारदजी बाजूला निघून गेले आणि सांगितलं हे बघा हे तुमचे जावई आहे आणि ओवाळा त्यांना. ओवाळा जावयाचं स्वरूप पाहिला, हातातला कलश खाली पडला, हातातलं ताट खाली पडलं आणि बाकीचे देवता भगवान शिवांना म्हणतात चला आता आपलं लग्न नाही होणार, तुम्हाला पाहून ताट खाली पडलं. भगवान शिव म्हणतात अरे ताट खाली पडलं म्हणजे मला त्या ठिकाणी ओवाळायची गरज नाही, माझ्या डोक्यावरती खरं तर चंद्रमा आहे, मला कुणाच्या प्रकाशाची गरज नाही, मी स्वयंप्रकाशित आहे, त्याच्यामुळे ताट खाली पडलं. कलश खाली पडला, माझ्या डोक्यामध्ये गंगाजी विराजमान आहे. आणि भगवान त्या ठिकाणी महाराज नारदांना पाहतायत. मैनावती कुठे गेले नारदजी, माझ्या मुलीसाठी असा वर्ष घेऊन आले की काय. आणि मग त्या ठिकाणी रडू लागली, व्याकुळ झाली, रडू लागली. नारदजींना सांगितलं माझ्या लेकीसाठी असा वर तुम्ही शोधला आणि असा वर होता का हा.
त्यावेळेला नारदजींनी मध्यस्थी केली, सांगितलं मैनावती तुम्ही नाराज होऊ नका, यांचा संबंध आज नाही, हा जन्मोजन्मीचा संबंध आहे. आणि म्हणून भगवान शिवांचा विवाह सतीबरोबर होणार आहे, पार्वतीबरोबर होणार आहे. आणि हीच असणारी पार्वती सती होती, सतीचीच आता या ठिकाणी तुमच्या घरी अवताराला आली, प्रगट झाली, म्हणून ही पार्वती आहे, यांचा जन्मोजन्मीचा संबंध आहे. आणि म्हणून देवाला सगळ्या देवांनी विनंती केली, देवा आता तरी चांगलं रूप धारण करा. आणि म्हणून भगवान शिवांचा आणि मा पार्वतीचा विवाह सोहळा आपल्या नगरीमध्ये झाकीच्या माध्यमातून संपन्न होतो. एकदा या मनोहर झाकीसाठी, या पात्र करणाऱ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आणि या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहे.